विधानसभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर आहेत. त्यांनी आज कर्जतमध्ये येऊन जी आहे ती भात शेती लागवड केलेली आहे. काय नेमकं इथं होता आज आपण शेतात उतरलेलं पावत मिळाला? तसं तर मी मूळ शेतकरी कुटुंबातला असल्यामुळे, तळ कोकणातला असल्यामुळे भात शेतीचा आणि माझं नातं हे अत्यंत जुनं आहे. परंतु काही अलीकडच्या काळात शहरात व्यस्त असल्यामुळे अशी संधी प्राप्त झाली नव्हती. आज शेतात उतरून, बांधावरला उतरून शेतात लावणी करायची मला संधी प्राप्त झाली आणि मला खात्री आहे की इकडे आज मी बघितलं की मालाडमधल्या मुंबईसारख्या शहरातील एक शाळेतील बरेचसे विद्यार्थी इकडे कृषी संदर्भातली माहिती घेण्यासाठी आलेले आहेत. त्यांना पण शेतात उतरून लावणी करायची संधी प्राप्त झाली आहे. पुस्तकात वाचून जेवढं ज्ञान मिळतं तेवढंच किंवा त्याच्यापेक्षा अधिक ज्ञान इकडे येऊन हा अनुभव घेऊन त्यांना प्राप्त होईल अशी मला खात्री आहे. त्यामुळे मी शहरातील सर्व शाळांना ही आग्रहाची विनंती करीन की त्यांनी सहलीसाठी अशा केंद्रांमध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांना आणून त्यांना शेतीचा हा अनुभव प्राप्त करून द्यावा, जेणेकरून त्यांना एकूण निसर्गाचा संपूर्ण अभ्यास करता येईल. ॲग्रिकल्चर शेती संदर्भात त्यांना माहिती प्राप्त होईल आणि या शेतीतनं कसं उत्पन्न वाढवू शकतो, कसं उत्पन्न होतं आणि त्याचा आपल्या अर्थव्यवस्थेवरती थेट कसा परिणाम होतो या सगळ्याची माहिती त्यांना प्रत्यक्ष प्राप्त होईल. तर हे होते ॲडव्होकेट राहुल नार्वेकर. त्यांनी जे आहे ते आपले एलएस मराठीसोबत बातचीत केलेली जी आहे ते पाहायला मिळत आहे. प्रसाद अटक, एलएस मराठी, कर्जत, रायगड.